करू? नमस्कार, मी प्राध्यापक भक्ती राजेंद्र पाटील, रयत शिक्षण संस्थेच्या देवडी कॉलेज देवडीमध्ये मी राज्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणून काम पाहते. एक मायक्रो टीचिंगचा व्हिडिओ मी सध्या एक रिफ्रेशर कोर्स करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठमध्ये. तर तो रिफ्रेशर कोर्स IKS मध्ये आहे, इंडियन नॉलेज सिस्टीमवर आहे. आणि त्या कोर्स अंतर्गत आम्हाला एक 10 मिनिटाचा मायक्रो टीचिंगचा व्हिडिओ करणं अपेक्षित आहे. आणि तुम्हाला मी राज्यशास्त्राची शिक्षिका असल्यामुळे मी ठरवलं की माझ्या विषयाशीच निगडीत आपण एखादा 10 मिनिटाचा मायक्रो टीचिंगचा व्हिडिओ करायला हवा. आम्ही शिवाजी विद्यापीठाअंतर्गत येतो आणि शिवाजी विद्यापीठानं अतिशय चांगलं असं करिक्युलम इंडियन नॉलेज सिस्टीमचा डेव्हलप केलेला आहे. आता इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणजे काय, तर भारतामध्ये प्राचीन जी विद्या आहेत त्या प्राचीन विद्यांचा अभ्यास ह्या करंट सिच्युएशन आपल्याला जे काही डे टू डे लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण करू शकतो का, किंवा अशा काही व्यवस्था प्राचीन भारतामध्ये अस्तित्वात होत्या का, जसं की लोकशाहीसारख्या किंवा वेगवेगळ्या राजकीय संघटनांसारख्या अशा व्यवस्था प्राचीन भारतात अस्तित्वात होत्या. आणि याची माहिती आजकालच्या तरुण मुलांना मिळत नाही. आपण लोकशाही म्हणलं की आपण वेस्टर्न कन्सेप्ट म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं आणि भारताचं जे ज्ञान आहे ते कुठेतरी दुर्लक्षित होतंय. हे करण्यासाठी न्यू एज्युकेशन पॉलिसी नुसार इंडियन नॉलेज सिस्टीम हे आणण्याचं काम न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये करण्यात आलं आणि त्याच्यातून आपण एक करिक्युलम डेव्हलप केला आहे. त्या करिक्युलमचा मुख्य उद्देशच काय आहे, तर विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय ज्ञानपरंपरेचं ज्ञानरचनावादाचा अभ्यास किंवा माहिती मिळावी. तर आज इथे आपण एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला जे प्राचीन भारतामध्ये वैदिक पिरियडमध्ये कुठल्या राजकीय संघटना होत्या त्याची माहिती आपण एकदम शॉर्टमध्ये अगदी 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण इथे घेणार आहोत. तर इन एन्शियंट पिरियड पॉलिटिकल ऑर्गनायझेशन इन अर्ली वैदिक पिरियड्समध्ये कुठल्या आहेत, तर 5 प्रकारचे ऑर्गनायझेशन 5 प्रकारची संघटना आपल्याला अर्ली वैदिक पिरियडमध्ये काम करताना दिसतात. त्यातले आहे सभा, समिती, विदत, गण आणि परिषद. आता तुम्ही सगळ्यांनी ऋग्वेदा, अथर्ववेदा, यजुर्वेदा असे वेगवेगळे वेदांचे प्रकार ऐकलेलेच असतील. तर ऋग्वेदामध्ये सभेचा उल्लेख हा 8 वेळा आलेला आहे, समितीचा उल्लेख हा 9 वेळा आलेला आहे, विदतचा उल्लेख 122 वेळा आलेला आहे, गणाचा उल्लेख 46 वेळा आलेला आहे. आता सगळ्यात पॉप्युलर म्हणजे फेमस अशा कुठल्या पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आपल्याला वैदिक पिरियडमध्ये सापडतात, तर सभा आणि समिती. तर आणि ही विदत मधूनच म्हणजे दिस इज अ ओल्डेस्ट फॉर्म ऑफ पॉलिटिकल ऑर्गनायझेशन. तर ह्या विदतमधूनच सभा आणि समितीचा इमर्जन्स झालेला आहे, उत्पत्ती झाल्याची आपल्याला दिसतं. म्हणजे अर्ली पिरियडमध्ये जर कुठली ऑर्गनायझेशन काम करत होती तर विदत, आणि या विदतमधूनच पुढे इव्हॉल्युशन होत सभा आणि समितीचा उल्लेख आपल्याला झाल्याचा दिसतो. नेक्स्ट आपण थोडंसं पुढे जाऊन बघूया. मी तुम्हाला सांगितलंच आहे की ऋग्वेदामध्ये सभा 8 वेळा उल्लेख आलेला आहे, समितीचा 9 वेळा आणि विदतचा 122 वेळा. पण आणि सभा आणि समितीचा उल्लेख फक्त ऋग्वेदामध्येच आलेला आहे असं नाही, तर तो अथर्ववेदामध्ये पण आहे. तर सभा आणि समितीला अथर्ववेदामध्ये प्रजापतीच्या 2 मुली म्हणून ओळखलं जातं. नीट लक्ष द्या, सभा आणि समिती ह्या 2 डॉटर्स ऑफ द प्रजापती ह्याचा उल्लेख कुठे आहे, अथर्ववेदामध्ये आहे. तर त्याला सभेला अथर्ववेदामध्ये नरिष्ठा असं म्हटलं जातं, तर समितीला ईशान असं म्हटलं जातं. जो समितीचा प्रेसिडेंट आहे म्हणजे अध्यक्ष जे आहे त्याला ईशान असं म्हटलं जातं आणि सभेचा उल्लेख इथे नरिष्ठा असं म्हटलं जातं. नरिष्ठाचा अर्थ काय येतो, तर कॅन नॉट बी डिसओबेड म्हणजे काय, उल्लंघनीय म्हणजे त्यांचा यांनी दिलेली ऑर्डर, नरिष्ठाने केलेली ऑर्डरचा उल्लंघन तुम्ही कोणीही करू शकत नाही. आणि समितीच्या अध्यक्षाला इथे काय म्हटलं जातं, तर ईशान म्हटलं जातं.
तर आता अजून ब्रीफली पाहायचं म्हटलं तर सभा आणि समिती. तर मॉडर्न एजेसनुसार सभा ही अप्पर हाऊस म्हणजे राज्यसभेसारखं काम करताना दिसते, तर समिती ही लोअर हाऊस म्हणजे लोकसभेसारखं काम करताना आपल्याला दिसून येते. या सभेमध्ये 8 भाग घेणारे लोक कोण आहेत तर इलाइट पीपल. जर मॉडर्न एजेसमध्ये पाहायचं गेलं तर म्हणजे राज्यसभेचं मी तुम्हाला कंपॅरिझनला सांगितलं, पण याचा अर्थ असा नाही की राज्यसभेमध्ये जाणारे प्रत्येक जण उच्च कुलीन आहे, कारण आत्ता सध्या ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये कुल जात धर्म याला महत्त्व आपण देताना दिसत नाही, किंवा तर उच्च कुलीनचा इथे अर्थ आपण वरिष्ठ सभागृह असं म्हणून घेता येईल सध्याच्या करंट सिच्युएशनमध्ये. पण त्या काळामध्ये इलाइट पीपल म्हणजे पुरोहित किंवा इतर लोकच याच्यामध्ये भाग घेताना आपल्याला दिसत होते. पुरोहित, उच्च कुलीन आणि श्रेष्ठ जे हा सभेमध्ये जे पुरुष भाग घेत होते, पुरुष मेंबर, त्यांना सभेय असं म्हटलं जात होतं. तर स्त्रिया ज्या पार्टिसिपेट करत होत्या, सहभाग नोंदवत होत्या, त्यांना सभापती असं म्हटलं जात होतं. आणि ह्या सभेला सिक्युरिटी देण्याचं काम जे कोणी करत होतं त्यांना सभाचार म्हणून ओळखलं जात होतं. तर आणि हे महत्त्वाचं म्हणजे ह्या सभेचं काम हे न्यायदानासारखं होतं, म्हणजे कोर्टप्रमाणे न्यायालयासारखं काम ही सभा करताना आपल्याला दिसत होती. तर समिती मगाशी मी तुम्हाला सांगितलं जर लोअर हाऊस म्हणजे लोकसभेसारखं काम करताना दिसतं. जसं लोकसभेचा प्रमुख आपण म्हणजे लोकसभेत कसं की सध्याच्या मॉडर्न डेमोक्रेसीमध्ये आपण बघतो तर प्राईम मिनिस्टर इज द हेड ऑफ दी कंट्री असं म्हणून ओळखलं जातं. परंतु इथे त्या काळात ही लोकशाही व्यवस्था नीट प्रगल्भ अवस्थेत झालेली दिसत नाही आणि त्यावेळेस राजेशाही अस्तित्वात होती. परंतु या समितीचं काम काय होतं तर राजाला निवडून देण्याचं काम समितीच होतं. आणि तर निवडून दिलेल्या राजाचं काम काय होतं तर ज्या समितीतील लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे त्यांच्या सल्ल्यानुसार काम पाहण्याचं कार्य हे राजाने केलं पाहिजे असं समितीमध्ये समितीचं एक केलं होतं. आणि तुम्हाला मी मगाशी सांगितलंच होतं की विदत इज द ओल्डेस्ट फॉर्म ऑफ पॉलिटिकल ऑर्गनायझेशन अँड याच्यातूनच सभा आणि समितीचा इमर्जन्स झालेला आहे. मग ह्या विदतचं काम काय होतं तर टू टेक अ डिसिजन रिलेटेड टू सोशल अँड रिलिजियस फॉर्म म्हणजे धार्मिक आणि सामाजिक अवस्थेमध्ये निर्णय घेण्याचं काम हे विदत करत होतं. आता मगाशी आपण ह्या बोर्डमध्ये आपण पाहिलेलंच आहे की गण म्हणजे काय तर तुम्ही म्हणाल गणाचा उल्लेख आलेला आहे, पण गणाचा उल्लेख 46 वेळा ऋग्वेदामध्ये आलेलं आपल्याला दिसतं. पण हे गण म्हणजे काय तर असं काही लोकांचा समूह ज्यांनी विश्वामित्र एक युद्ध असं म्हटलं जातं की एक पुरोहित म्हणून कोण असावा, विश्वामित्र की वसिष्ठ या 2 पुरोहितांना निवडून देण्याचं काम ज्यावेळेस चालू होतं त्यांच्यासाठी एक युद्ध लढलं गेलं, छोटंसं होतं. त्या विश्वामित्राला पुरोहितातून पदावरून काढून वसिष्ठांना पुरोहित पदावर बसवण्यासाठी ज्या राजकीय संघटनेनं काम केलं त्याला गण असं म्हणतो. आणि परिषदेचा उल्लेख आपल्याला फार काळ ह्याच्यामध्ये आल्याचा ऋग्वेदामध्ये आल्याचा आपल्याला दिसत नाही. मला यातून एकच सांगायचं आहे की प्राचीन भारतामध्ये सुद्धा अशा लोकशाही व्यवस्था अस्तित्वात होत्या. ती लोकशाही व्यवस्थेचा हळूहळू इमर्जन्स कसा होत गेला याचा अभ्यास करण्याचं काम, याची माहिती देण्याचं काम हे मुळातच ह्या इंडियन नॉलेज सिस्टीमचं आहे. किती मिनिटं? इंडियन नॉलेज सिस्टीमचं आहे. आणि आपण जे अगोदर म्हटलं जायचं की विच इज द ओल्डेस्ट डेमोक्रेसी, तर आपण सगळे उत्तर देतो की इंग्लंड किंवा अमेरिका. इंग्लंडमध्ये सगळ्यात लोकशाहीचा उदय झाला किंवा ग्रीक नगर राज्यामध्ये लोकशाही अस्तित्वात होती. परंतु हे गोष्ट जरी म्हणजे खरी असली
तरी प्राचीन भारतामध्ये सुद्धा लोकशाही सदृश अशा काही अवस्था अस्तित्वात होत्या. त्याचं काम आपल्याला वेगवेगळ्या अवस्थातून वेगवेगळ्या पॉलिटिकल ऑर्गनायझेशनमधून आपण असं ठामपणे सांगू शकतो की प्राचीन भारतामध्ये सुद्धा लोकशाही अवस्था ह्या अस्तित्वात होत्या. थँक्यू सो मच.